सो हॅलो गाईज, वेलकम टू आवर व्लॉग. तर आज आपण निघालो आहोत कोकणच्या ट्रिपला आणि आपण पूनमलाही भेटलो. त्यानंतर आपण निशाचा बड्डे सेलिब्रेट केला, कारण ज्या दिवशी आपण जाणार होतो कोकणला त्या दिवशीच निशाचा बड्डे होता. सो बड्डे सेलिब्रेट केल्यानंतर आपण निघालो कोकणला. तर गणपती बाप्पा मोरया म्हणत आपल्या ट्रिपची सुरुवात झाली आहे फायनली. त्यानंतर आपण खूप मज्जा केली आहे, तुम्ही बघू शकता. एकदम मस्तपैकी डान्स वगैरे झालेला आहे, खूप एन्जॉय केला आपण. त्यानंतर ताम्हिणी घाटमधून जाताना हा व्ह्यू तुम्ही बघू शकता, इतका छान दिसत होता ना. फायनली आपण कोकणला पोहोचलो आहोत आणि तुम्ही पहाटेचा व्ह्यू बघू शकता, किती सुंदर आहे. तिथे महादेवाचं मंदिरही होतं आणि ही विहीर फार जास्त खोल होती. त्यानंतर आपण दिवेघरला पोहोचलो. तिथलाही व्ह्यू तुम्ही बघू शकता. एकदम सकाळी सकाळी पोहोचलो होतो, सो त्यामुळे आम्ही सकाळी सकाळीच बीचवरती गेलो आणि व्ह्यू एकदम छान दिसत होता. तुम्ही बघू शकता व्ह्यू किती सुंदर दिसतोय ते. आणि आम्ही फर्स्ट टाईम बीच बघितला होता, मी आणि माझ्या बहिणीनी. सो आम्हाला आणखीनच छान वाटत होतं, खूप मज्जाही येत होती. त्यानंतर आम्ही थोडाफार वेळ पाण्यामध्ये खेळलो, मस्ती केली, व्हिडिओज वगैरे काढले छान छान, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी अजून एक व्हिडिओ काढला पाण्यामध्ये जाताना, कारण व्ह्यू इतका सुंदर होता. तुम्ही बघू शकता किती मस्त व्हिडिओ आला आहे. आणि मग मी माझ्या नावाचं फर्स्ट लेटर काढायचं तिथे ट्राय करत होते, जेणेकरून पाणी यावं आणि छान व्हिडिओ बनावा, पण पाणी आलंच नाही. आणि मग आम्ही निघालो पुण्याला जायला परत. तुम्ही बघू शकता किती सुंदर हिरवळ वगैरे आहे. इतकं छान वातावरण होतं की सतत खिडकीच्या बाहेर बघू वाटत होतं. आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मग आम्ही उतरलो ताम्हिणी घाटामध्ये. इतका व्ह्यू सुंदर होता, कारण तिथे जस्ट पाऊस पडला होता, त्यामुळं खूप छान वातावरण झालं होतं. आणि या व्हिडिओचा एंड करतो आपण या सुंदर परफॉर्मन्समध्ये. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि फॉलो करा.